पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या विधानाबद्दल प्रमुख नेते आपण ते ऐकलंच नाही म्हणून वेळ मारून नेत होते, मात्र हल्लीच्या जमान्यामध्ये काही लपून राहत नाही असं सांगत अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या वापरासह विविध सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। मात्र काही महिन्यांपूर्वीच भुजबळांनी केलेल्या एका टीकेबद्दल आपण ती ऐकलीच नसल्याचं अजित पवार स्वतःच म्हणाले होते। बघूया या दोन्हींमधली तफावत। त्यांनी जे भाषण केलं त्याच्यावरनं काही नाराजीचा सूर जो आहे तो अनेकांकडून व्यक्त केला जातोय। भुजबळांनी जे मुद्दे मांडलेत ते तुम्हाला पटलेत का? त्यांच्या भाषणाबद्दल मी जिथं बसलेलो होतो तिथं ते भाषण समोरच्या पब्लिकला ऐकायला जात होतो। तिथं माईक सिस्टीम अशी होती की मला ते भाषण नीट ऐकायलाच मिळालं नाही। मी इकडं पुण्याला आलो, परंतु मी ज्यावेळेस सोशल मीडियावर बघत होतो त्यावेळेस सोशल मीडियामध्ये काही बातम्या मला पाहायला मिळाल्या। पूर्वीचा काळ फार वेगळा होता। पूर्वीच्या काळामध्ये असे भाषण चालू असतील आणि कोण नेते एखादी बोलत असतील तर तेवढंच दिसायचं, पेपरला बातम्या यायच्या। आणि काही काही वेळेस एकेकांचे मुख्यमंत्री देखील कोणी काही वेगळं वक्तव्य केलं तर सरळ ते मुख्यमंत्री म्हणायचे मी ऐकलंच नाही, माझं लक्षच नव्हतं। अशाही घटना त्यावेळेस चालायच्या। आता तसं करून चालत नाही, लगेच ते दाखवतात हे बघ तू तिथं होता, तू ऐकत होता, बघत होता, हसत होता आणि काय ऐकलं त्याच्यामुळे आता तसं बोलता येत नाही, कारण सगळ्यात पुरावाच तिथं असतो।